नमस्कार श्रोते हो. आत्ताच्या क्षणाला खरं म्हणाल तर मीच थोडासा टेन्शनमध्ये गेलोय. म्हणजे पुढचे 3 दिवस 3 संध्याकाळी तुमच्याशी बोलायचंय स्ट्रेस मॅनेजमेंटवर, ताणतणावांच्या नियोजनाबद्दल. आणि जो बोलणारा आहे त्यालाच स्वतःला टेन्शन आलंय. पण एक मात्र चांगलं आहे की हे तुमच्याबरोबर शेअर करताना मला काही फार दडपण येत नाहीये. आणि त्याच क्षणाला या सगळ्या विषयाचा अभ्यास करताना, त्या निमित्तानं आपल्या ग्रंथांचा अभ्यास करताना, विशेषतः ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना ज्या एका गोष्टीचा उलगडा मला झाला नव्हता, त्या गोष्टीचा उलगडा आत्ता ह्या क्षणाला मला होतोय. ज्ञानेश्वरीच्या कोणत्याही अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर गुरुच्या स्तुतीने करतात, त्याचे आशीर्वाद मागतात. ते का बरं करत असावेत हे मला वाचताना समजत नव्हतं, पण आत्ता मात्र समजतंय. कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात करतानाचा एक क्षण असतो. त्या क्षणाला मनामध्ये खूप धाकधूक वाटत असते, खूप असुरक्षितता वाटत असते. आपण बोलणार, सादर करणार, त्याचं स्वागत होणार की नाही असं वाटत असतं. आणि नेमक्या याच वेळेला आपल्याला आपल्या गुरूंची आठवण होते. ते गुरु असतात अगदी आपल्या आईवडिलांपासून ते शाळेतल्या, महाविद्यालयातल्या आणि मग जगण्यामधल्या वेगवेगळ्या विषयांचे जे गुरु आपल्याला सापडलेले असतात त्यांच्यापर्यंत. काहींच्याकडे आपण वर्गात बसून शिकलेलो असतो, काहींच्याकडून आपण पुस्तकातून शिकलेलो असतो, तर काहींना फक्त पाहून अनुभवून शिकलेलो असतो. आणि मग आपण स्वतःला म्हणायला लागतो की अरे, ह्या सगळ्यांनी जे सांगितलं तेच तर आपल्याला सांगायचंय पुढं. आपलं असं फार काही त्यात नाहीये. आपली भूमिका निरोप्याची, जे काही आहे ते अधिक सोपं आणि चांगलं करून सांगायचं. ज्ञानेश्वर म्हणतात, गुरु समोर आपल्या अहमचा धूप जाळू. म्हणजे मी फार खास बोलणार आहे हा ग्रहच बाजूला ठेवू. गुरूंकडून आपण जे शिकलो, शिकत आहोत ते फक्त सर्वांसमोर मांडायचं. हा मग सोपं आहे. ज्ञानेश्वरांच्या बाबतीत म्हणाल तर निवृत्तीनाथ हे त्यांचे वडील भाऊ. किती अर्थाने समर्पक शब्द आहे, वडिलांसारखा भाऊ. त्यांचे गुरु आणि त्यांचे वडील हे एका अर्थानं एकच. ते त्यांच्या समोर बसले होते. तेव्हा गुरुची वंदना आपल्याला धीर देते आणि समोर असलेलं आव्हान हे आपल्या आवाक्यात आहे असा विश्वास देते. मी एक सायकियाट्रिस्ट, मनोविकार तज्ञ. जवळजवळ 25 वर्षांपूर्वी उमेदवारी करत असताना KEM रुग्णालयामध्ये, मुंबईच्या OPD मध्ये म्हणजे बाह्य रुग्ण विभागामध्ये अगदी पहिल्या दिवसांमध्ये बघितलेला एक रुग्ण मला आठवतोय आत्ता ह्या क्षणाला. तो रुग्ण काळा चष्मा लावून माझ्या समोर येऊन बसला होता. आणि मी त्याला असं विचारलं की तुम्ही काळा चष्मा का लावलाय? तर तो म्हणाला की मला दिसत नाही, मी आंधळा झालोय. त्याच्या आंधळेपणाचं कारण काय होतं? तर त्याच्या मनामध्ये एक असा विचित्र विचार यायचा की मला आत्ता ह्या क्षणाला सूर्याकडे बघायला हवं. त्याला कळायचं की उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहणं हा एक मूर्खपणा आहे. पण तरीसुद्धा ती इच्छा इतकी बलवत्तर व्हायची की त्याला सूर्याकडे पाहायलाच लागायचं. अशा प्रकारे त्याने जणू काही स्वतःचं आंधळेपण ओढवून घेतलं होतं. मला तर तो माणूस चांगला वाटत होता, त्याच्यामध्ये वेडसरपणा असं ज्याला म्हणता येईल असं एकही लक्षण नव्हतं. या अशा शहाण्या सुरत्या माणसाने हे का बरं केलं असावं? मी थोडासा भांबावलो, थोडासा हादरलो देखील. माझा जो तिकडचा ज्येष्ठ सहकारी होता त्याच्याकडे गेलो. माझ्या ज्येष्ठ सहकार्याने त्या रुग्णाला फटाफट 2 मिनिटांमध्ये 10 प्रश्न विचारले आणि त्यानं मला सांगितलं की ह्याला ऑब्सेसिव्ह थॉट ऑफ डिल्युजनल प्रपोर्शन असे काहीतरी शब्द माझ्या अंगावरती फेकले. ते मला त्यावेळेला कळले नाहीत. आणि मग मला माझा ज्येष्ठ सहकारी म्हणाला की यू हॅव टू अंडरस्टँड द सिम्पटम बिफोर स्टार्टिंग ट्रीटमेंट. आधी तुला लक्षण कळलं पाहिजे, त्याशिवाय तू कसा काय उपचार सुरू करणार. अर्थात हेही खरं होतं. माझा ज्येष्ठ सहकारी मला सांगत होता, मी ऐकत होतो आणि अचानक माझं लक्ष त्या रुग्णाच्या चेहऱ्याकडे गेलं. जे काही 10 मिनिटं त्या रुग्णाच्या समोर चाललं होतं त्यामधून आता भांबावण्याची पाळी त्या रुग्णाची होती. आणि मी मनात म्हणालो, अंडरस्टँडिंग द सिम्पटम खरं आहे, पण व्हॉट अबाउट अंडरस्टँडिंग मॅन. मनोविकार शास्त्र शिकण्याच्या प्रवासामध्ये
क्लिनिकल सायकियाट्रीचं महत्त्व आणि त्याच्या मर्यादा सुद्धा अशा पद्धतीने लक्षात येऊ लागल्या. त्यानंतरच्या 20 वर्षामध्ये मानसिक आरोग्य क्षेत्रातला कार्यकर्ता, प्रचारक, प्रसारक म्हणून काम करताना मनोविकारशास्त्र म्हणजे सायकियाट्री बरोबरच मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी या विषयाचं महत्त्व माझ्या लक्षात यायला लागलं. दैनंदिन जीवनातल्या मानसिक व्यापारांचं भान येऊ लागलं. समोर बसलेला रुग्ण आजाराने ग्रस्त असेल, पण त्याच्या बरोबरचे नातेवाईक तितकेच त्रस्त असतात हे लक्षात यायला लागलं. असं होतं तरी सुद्धा सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र ह्याचा अभ्यास नव्हताच. क्लिनिकल सायकियाट्रीचं म्हणजे औषधं देण्याचं कसब आणि संभाषण चातुर्य यावर माझा व्यवसाय अगदी चांगला चालला होता. पण मानसशास्त्राच्या अभ्यासाकडे मी वळलो तो मात्र वैयक्तिक जीवनातल्या एका महत्त्वाच्या उलथापालथीमुळे आणि माझ्या स्वतःच्या तणाव नियोजनाचा रस्ता काढायला. जीवनातला तो टप्पाच असा होता की काय करावं हे समजत नव्हतं. आणि या टप्प्यावरती माझी भेट झाली विख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अल्बर्ट एलिस यांच्याशी आणि त्यांच्या विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीशी. अल्बर्ट एलिस हे मानसशास्त्रज्ञ अमेरिकेमधले आणि त्यांनी रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती ही अमेरिकेमध्येच सुरू केली आणि त्यानंतरच्या काळामध्ये संपूर्ण जगामध्ये ही मानसोपचार पद्धती आज फक्त रुग्णांना मदत करण्यासाठीच नव्हे तर ज्यांना कोणता आजार नाहीये परंतु ज्यांना त्रास आहे म्हणजे नॉट डिसऑर्डर बट डिस्ट्रेस अशा लोकांच्यासाठी ही पद्धती फार यशस्वीपणे वापरली जाते. त्याचप्रमाणे मॅनेजमेंट क्षेत्र म्हणजे औद्योगिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र या सगळ्यामध्ये ही पद्धती फार मोठ्या प्रमाणात वापरली जाते हे माझ्या लक्षात यायला लागलं. आमच्या इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ या संस्थेमध्ये डॉक्टर शुभा थत्ते ज्या माझ्या गुरु आणि इतर माझे सहकारी यांनी ह्या ज्ञानशाखेमध्ये शिक्षण घेतलं, या मानसोपचार पद्धतीत शिक्षण घेतलं आणि मला स्वतःला ह्याचा उपयोग होईल का काय म्हणून पहिल्यांदा या विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीकडे वळलो. डॉक्टर प्राध्यापक किशोर फडके यांचे कोर्सेस केले मी आणि मग हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की अरे आत्मविकासासाठी, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी ही विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती अतिशय प्रभावी आहे. मग मी जे शिकलो ते IPHच्या कामामध्ये मानसिक आरोग्याचा एक प्रसारक, प्रचारक, कार्यकर्ता म्हणून वेगवेगळ्या वयोगटांच्या पर्यंत पोहोचवायला लागलो. त्याच्यामध्ये मुलं, शिक्षक, पालक, औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कर्मचारी हे सगळे होते. मग ह्या विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीवर आधारित असं सादरीकरण करत असताना प्रश्नोत्तर जेव्हा व्हायची तेव्हा कोणीतरी नेमका हटकून हा प्रश्न विचारायचा की हो म्हणजे काय, हे जे काय ताणतणाव असतात ना त्या तणावांना तोंड देता देता कर्मण्येवाधिकार असते असं म्हणत राहायचं. हा प्रश्नाचा जो सूर असायचा तर मला असं नेहमी वाटायचं की कर्मण्येवाधिकार असतेमध्ये असं काही सांगितलेलं नाहीये. समोरची व्यक्ती जे म्हणते आहे ते खरं नाहीये, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे की जे कर्मण्येवाधिकारस्थेमध्ये सांगितलंय. मग ते काय बरं सांगितलं असेल म्हणून मी पहिल्यांदा भगवद्गीतेकडे वळलो. 11वीच्या नंतर संस्कृतचा संबंध तुटलेलाच होता, त्यामुळं हे शब्द कसे लावायचे इथपासून सगळा प्रश्न सुरू झाला. पण मदतीला विनोबा आले आणि गीताई उघडली. मग एका बाजूला भगवद्गीता आणि एका बाजूला गीताई असा माझा प्रवास सुरू झाला. आणि मग मला किती गुरु भेटले म्हणून सांगू. मग टिळक भेटले, महर्षी अरविंद भेटले, विवेकानंद भेटले, गांधीजी भेटले, चिन्मयानंद भेटले, शंकराचार्य भेटले. आणि भेटले हेच खरं, कारण ह्या सगळ्यांच्या लिखाणातून, त्यांच्या सगळ्यांच्या तत्वज्ञानातून मला कळायला लागलं की माणसं सुद्धा कशी होती. आणि मग हे एक एक मला उलगडायला लागलं. मला हे सगळे माझे गुरु भेटायला लागले आणि त्याच्यातून विषाद योग हे पुस्तक तयार झालं. पण ह्यामध्ये कुठेही मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला नव्हता. ज्ञानेश्वरांबद्दलचं एक आकर्षण माझ्या मनामध्ये होतं, पण काही त्यांचा अभ्यास करावा असं काही त्यावेळेला ती संधी आली नाही. नंतरच्या काळामध्ये मग मात्र असं वाटायला लागलं की आता
महाराष्ट्राचे हे जे 3 ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे आणि गाथा आहे, तर या तिघांच्या वरती आपण काहीतरी वाचावं, आपण काहीतरी अभ्यास करावा. आणि मग जसं तुकाराम म्हणाले होते की पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला घेऊ माग, चला जाऊ माग घेता आम्ही, तसं मी ज्ञानेश्वरी उघडली. आणि मला जे ज्ञानेश्वर भेटले त्यांच्याबद्दल किती बोलावं. या माणसाला इतक्या तरुण वयामध्ये काय काय सहन करावं लागलं, पण एवढं सहन करूनही ते म्हणतात की विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. गीतेमध्ये क्षमा बळ नावाचा एक शब्द आहे, त्याचा खरा अर्थ काय हे ज्ञानेश्वरी वाचताना मला समजलं. आणि किती बाजूनी ज्ञानेश्वर भेटले. मागील उणं फेडण्यासाठी कृपण वेदांनी गीतारूप घेतलं, कारण स्त्री किंवा कमी कुळातले हे ज्ञानापासून वंचित राहू नयेत ही इच्छा, असं ज्ञानेश्वर लिहितात. तेव्हा त्यांचं सामाजिक भान मला कळलं. हा प्रचंड ताकदीचा कवी आहे हे विश्वरूप दर्शन वाचताना सारखं सारखं जाणवत राहिलं. तर वैज्ञानिक पुरावे आणि वैज्ञानिक दृष्टी ज्ञानेश्वरांची यावरती तर किती लिहावं आणि किती उदाहरणं त्यांची मिळावीत. म्हणजे विश्वरूप दर्शनामधली एक ओळ आहे की बापुडा हा त्रिभुवन गोलू अल्पायू झाला. म्हणजे हा त्रिभुवन गोल आहे, त्यानंतर सूर्य हा स्थिर आहे, पृथ्वी त्याच्या बाजूने फिरते आहे, पूर्वेला चालायला सुरुवात केलीत की पश्चिमेचं घर सापडेल. असे किती किती पुरावे की जे आज आपल्याला माहिती आहेत विज्ञानाचा भाग म्हणून, ते सगळे घेऊन हे क्षमाशील आस्तिक्यवादी असं विश्वैक्य घेऊन ज्ञानेश्वर मला भेटले. तणावाच्या अगदी टोकाला जाऊन त्यातून आत्मभान जागवणारे तुकोबा भेटले. तुकोबा आणि विठोबा या लघुमानव आणि महामानवाचा संवाद जाणवायला लागला. खूप मोठा दुष्काळ होतो, हा माणूस त्याच्या कुटुंबातल्या लोकांना गमावतो आणि अत्यंत उद्ध्वस्त अशा परिस्थितीमध्ये हे तुकोबा जे आहेत ते त्या भंडारा डोंगरावरती जातात आणि तिथे त्यांना जे काही मिळतं ते पुढे ते आपल्या समोर मांडतात. मग मला असा चाळा लागला की एखादी प्रतिमा ज्ञानेश्वरांनी कशी वापरली आहे. मगाशी मी तुम्हाला विश्वरूप दर्शनाचं सांगितलं. मग आता अशीच काही उपमा तुकारामांनी वापरली आहे का, तर मिळते लगेच की तुका म्हणे कल्प झाला अस्त गेला उदय. मग तुकाराम हे मला सेल्फ डेव्हलपमेंटचं एक उदाहरण वाटायला लागलं. आणि तुकारामांच्या वेगवेगळ्या ओळी मला जाणवायला लागल्या. तर त्या भंडाऱ्याच्या डोंगरावरती तुकाराम जेव्हा स्वतःकडे बघत होते तेव्हा त्यांना मिळालेल्या ह्या काही ओळी की सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. आणि मला एकदम जाणवलं की अल्बर्ट एलिस ज्याच्याबद्दल मी मगाशी बोललो, तर ते असं सांगतात की प्रत्येक माणसाला जर स्वतःची डेव्हलपमेंट व्यक्ती विकास करून घ्यायचा असेल तर त्याची सुरुवात कुठून यायला लागते, तर त्या व्यक्तीला स्वतःच्या विचारांचं भान यावं लागतं. आणि विचार म्हणजे काय, तर सगळ्या विचारांना अल्बर्ट एलिस असं म्हणतात की ऑल थिंकिंग इज सेल्फ टॉक. आणि हा सेल्फ टॉक अवेअरनेस येणं ही माणसाच्या डेव्हलपमेंट मधली पहिली पायरी आहे. आणि मग मला कळलं की अरे अल्बर्ट एलिस जे म्हणतायत ना सेल्फ टॉक अवेअरनेस, तेच आपलं तुकोबा म्हणतायत की तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. मग जसे ज्ञानेश्वर भेटले, तुकोबा भेटले, तसे या दोघांबरोबर सामाजिक संवेदन क्षमता जागवणारे रामदास भेटले. काउन्सिलिंगला काय म्हणावं ना हे खूप वर्ष मला कळत नव्हतं. आणि समोपदेश हे मला काही फार चांगलं नाव वाटत नव्हतं. पण मला दासबोधामध्ये शुद्ध उपदेश नावाचा एक छान शब्द मिळाला. आणि शुद्ध उपदेश ह्याच्यामधला शुद्ध म्हणजे काय, तर मानसशास्त्र त्याला नॉन जजमेंटल ऍटिट्यूड असं म्हणतं. म्हणजे कोणत्याही व्यक्तीवरती तुम्ही शिक्का मारू नका, नॉन जजमेंटल, म्हणून तो शुद्ध उपदेश. म्हणजे ज्या अर्थानं शुद्ध बुद्धी, योग बुद्धी हा शब्द वापरलाय त्या अर्थानं काउन्सिलिंगला शुद्ध उपदेश असं म्हटलंय. मग जसा मी समर्थांच्याकडे गेलो तसे मला त्यांचं लिखाण जाणवायला लागलं. नरदेहाचे उचित काही करावे आत्महित. म्हणजे आमचे अल्बर्ट एलिस याला म्हणतात इमोशनल सेल्फ इंटरेस्ट. तर तो जपावा, पण यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे.
म्हणजे स्वहित आणि परहित, इमोशनल इंटरेस्ट ऑफ सेल्फ अँड अदर्स, हे जे अल्बर्ट राव म्हणतात तेच आमचे रामदास कसे म्हणतात हे मला हळूहळू कळायला लागलं. आणि मग मला चाळा लागला की अरे मानसशास्त्रामधल्या ज्या संकल्पना आहेत त्या ही मंडळी कुठे बरं म्हणतायत ते बघूया. आणि समर्थ हे दैनंदिन जीवनाला फार उपयोगी पडणार आहे. बघा ना, वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विणा खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी, म्हणजे अनआयडेंटिफाईड ऑब्जेक्ट्सना हात लावू नका, असं जे सगळीकडे सांगितलं जातं अलीकडे ते तेव्हापासून सांगून ठेवलेलं आहे. थेट 21व्या शतकात आपल्याला आणणारी ही ओवी आहे. मग मला जाणवायला लागलं की या अभ्यासाला शेवट नाहीच. बिल ड्युरांट नावाचा तत्वज्ञानाचा अभ्यासक असं म्हणतो की ऑल न्यू नॉलेज इज डिस्कव्हरी ऑफ युअर इग्नरन्स. म्हणजे जितकं तुम्हाला ज्ञान मिळत जातं तितके आपण किती अज्ञानी आहोत हे आपल्याला कळायला लागतं. आणि मग मला असं वाटायला लागलं की अरे एका बाजूला वेदांत तत्वज्ञान जे मला गीतेच्या निमित्ताने हळूहळू भेटलं, आणि ही महाराष्ट्राची प्रस्थानत्रयी, ह्या तिघांनी त्या वेदांत तत्वज्ञानाला केवढी मोठी झळाळी आणली आहे. तर ते जे म्हणतात ते मानसशास्त्रामध्ये आपण बसवून हा जो संयोग आहे तो या इंटरडिसिप्लिनरी अप्रोचने आपण लोकांच्या समोर ठेवला पाहिजे. म्हणजे मानसशास्त्र हे जर एक असं वर्तुळ असेल आणि तत्वज्ञान हे दुसरं वर्तुळ असेल, तर त्या दोन वर्तुळांमधला जो शेडेड भाग आहे तो आपण लोकांच्या समोर ठेवावा. आणि हा कसा ठेवावा, अर्थातच आपल्या मर्यादा लक्षात घेऊन. ज्ञानेश्वरांनी सांगितलंय, कुमुदिनीचं उदाहरण, कमळाचं उदाहरण, की चंद्रामुळे तिचा विकास होतो, पण आपुला ठावो न सांडिता, म्हणजे आपल्या मर्यादांचं भान ठेवून ती आपल्या जागेवरूनच आपला विकास करून घेते. तसा हा प्रवास तुमच्या समोर आता मी मांडणार आहे. त्यातलं न्यूनते पुरते अधिकते सरते तुम्ही सगळेजण करून घ्याल अशी मला खात्री आहे. तर कथा दैनंदिन तणावाची, तुमच्या आमच्या जगण्याची, त्यातल्या टेन्शन्सची. खरंच आपण सगळे किती क्रिएटिव्ह, कोणत्याही घटनेतून टेन्शन निर्माण करू शकतो. माझ्या एका मित्राचीच गोष्ट सांगतो तुम्हाला. माझा एक मित्र, त्याचं नाव व्ही.के. अगदी लहानपणापासूनचा माझा मित्र. आमच्या लहानपणी अशी इंग्रजी आद्याक्षरांनी ओळखायची पद्धत नव्हती, पण हा आमचा व्ही.के. वेगळाच. अतिशय स्मार्ट, संभाषण चतुर, कोणत्याही प्रश्नावर त्याच्याकडे उत्तर असायचं. अर्थातच मायक्रोबायोलॉजीमध्ये PhD झाला आणि एका मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये R&D विभागामध्ये, रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागामध्ये अतिशय चांगले करिअर करायला लागला. बरेच दिवस आमची काही गाठभेट नव्हती, पण तो देखणा स्मार्ट असा व्ही.के. माझ्या नेहमी ध्यानात राहायचा. एक दिवशी त्याचा फोन आला मला की मला तुला भेटायचंय. त्याच्या आवाजामध्ये एक अधीरेपणा होता. कशाला बरं भेटायचं असेल, कुठे भेटूया? पूर्वी कॉलेजच्या जमान्यामध्ये आम्ही ज्या इराण्याच्या हॉटेलमध्ये भेटायचो ते सुदैवाने अजून बंद व्हायचं राहिलं होतं. तेव्हा तिथंच भेटायचं असं आम्ही ठरवलं आणि फाउंटनच्या इराण्याच्या दुकानात आम्ही दोघेजण भेटलो. मी आधी पोहोचलो आणि समोरून येणारा व्ही.के. हा खरंच का माझा जुना दोस्त असं मला वाटायला लागलं. कारण तो खूप थकलेला वाटत होता, खूप श्रांत वाटत होता. माझ्या समोर येऊन बसला आणि कसं काय वगैरे झाल्यावरती मला म्हणाला, मला एक सत्य कळलंय. आता हा मला कोणतं सत्य सांगणार? तर तो मला असं म्हणाला की जेव्हा मला नवीन बॉस येतो ना तेव्हा आधीचा किती चांगला होता हे मला कळतं. हे सत्य. म्हटलं काय रे बाबा, नवीनच बॉस आलेला दिसतोय. म्हणाला हो, आधीचा बॉस होता ना, ही न्यू दॅट ही डिड नॉट नो. म्हणजे त्याला माहिती होतं की आपल्याला माहित नाही, पण आताचा नवीन बॉस आहे ना, ही डज नॉट नो दॅट ही डज नॉट नो. म्हणजे आपल्याला काही येत नाही हेच त्याला माहिती नाही. फारच डेंजरस. तो म्हणाला आल्यापासून त्यानं ज्या त्या गोष्टीमध्ये नाक खुपसायचा सपाटा लावलाय, कोणालाही सोडत नाही. म्हणजे आमच्या डिपार्टमेंटमध्ये मी सिनियर मोस्ट, त्यामुळे सगळेजण माझ्याकडे येतात. म्हटलं काय झालं काय?
तर म्हणे अरे साधी गोष्ट आहे की आम्ही पेपर्स प्रेझेंट करतो, तर त्या पेपर्स प्रेझेंट करताना रिसर्च मध्ये नाव कोणाचं पहिलं? तर म्हणे आतापर्यंत असं असायचं की प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर म्हणजे जो सगळ्यात पहिला त्याचं नाव पहिलं असायचं. तर याने नवीन रूल असा काढला की तो हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे म्हणून त्याचं नाव सगळीकडे पहिलं येणार. म्हटलं तुम्ही सांगायचं ना. म्हणे अरे सांगायचं कसं वाचला? आणि त्यामुळे असं व्हायला लागलं पहिलं आणि हा काय करायचा, प्रेझेंटेशन करायचा पेपरचं आणि मग सांगायचा की द डिस्कशन पार्ट विल बी हँडल्ड बाय माय कलिग्स. म्हणजे प्रश्नोत्तरांचा भाग आहे तो माझे सहकारी हँडल करतील. आणि म्हणे हे असं आमच्या डिपार्टमेंटमध्ये चाललंय. म्हणे काय खरं नाही म्हणे. मग म्हटलं बोलावं ना. अरे बोलावा काय म्हणे दिवस कसे आलेले आहेत अलीकडे आणि आम्ही एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय हायर अँड फायर होत म्हणे, त्यामुळे आम्हाला कधीही काढतील. त्यामुळे मी अगदी म्हणे इतका वैतागून गेलोय की मी काय स्वप्न बघून या रिसर्च फील्डमध्ये आलो होतो आणि आता त्यातून काय होणार आहे मला माहित नाही. अर्थातच अशा वेळेला आम्हाला आमच्या शास्त्रात जे सांगितलंय ना की तुम्हाला दुसरं काही करता येणं शक्य नसेल तर कान देऊन ऐका, तसं मी व्हीकेला कान देऊन ऐकत होतो. आणि मी हळूच म्हणालो की काही आपण मागूया का? तो म्हणाला थांब रे, आज तू भेटलायस ना खूप दिवसांनी, माझ्या डोक्यात जेवढं आहे तेवढं सगळं मला तुला सांगून टाकायचंय. म्हटलं बरं. म्हटलं काय आई कशा आहेत? तिथे पण तोच प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय झालं? तर म्हणे आई आणि बायको. म्हटलं हा तर घराघरातलाच प्रॉब्लेम आहे. तर म्हणाले यार काय आहे की म्हणे मला ना दोघींच्याही बाजू ज्या आहेत ना त्याच्यातले प्लस पॉइंट कळतात, पण त्यामुळे दोघींना असं वाटतं की मी दुसरीच्या बाजूचा आहे. तर म्हणे त्यामुळे काय होतं की कुठे संवाद वगैरे असं काही होतच नाही म्हणे. आणि म्हणे मला बायको म्हणत असते की आपण जर त्याच वेळेला वेगळे झालो असतो ना, त्याच वेळेला वेगळे झालो असतो ना, खरंच चुकलं रे असं कधी कधी वाटतं. पण नंतर वाटतं आता ही दोन वाढणारी मुलं आहेत ना त्यांना कुठेतरी क्रश मध्ये ठेवायला लागलं असतं. आता आई आहे त्यामुळे सगळी सोय घरी होते. मग असं तो बोलत राहिला. म्हटलं अरे पण आई तुझ्या किती प्रेमळ आहेत. पाहुण्यांना तसंच वाटतं म्हणाला. हा एकदा घरात राहायला लागलं की मग आमच्या आईची स्वच्छता काय आहे म्हणाला. म्हणजे आमच्या घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू साफ करण्यासाठी वेगवेगळे टॉवेल आहेत आणि त्यामुळे कुठला टॉवेल कशाला वापरायचा इथूनच प्रॉब्लेम होतो. आणि पोळ्या करण्यापासून आमची आई इतकी काटेकोर आहे म्हणाला, बरोबर अशी चळत तयार होते. म्हटलं आईला तुमच्या ISO कन्सल्टंट वगैरे म्हणून घ्यायला हरकत नाही म्हटलं. तर हे सगळं म्हणे असं आहे. आणि आमच्याकडची स्वच्छता अशी आहे की ऑपरेशन थिएटर्स कमी स्वच्छ असतील डॉक्टरांची. आता ह्या सगळ्यामध्ये घरातल्या सगळ्यांनी बसलंच पाहिजे असा आईचा एक अट्टहास असतो. हा म्हटलं तिथे प्रॉब्लेम आहे. हा आणि म्हणजे तशी माझी बायको म्हणाला की बेशिस्त वगैरे नाहीये, पण तिचं काय आहे ना की तिला जे पटत नाही ना ती पटकन बोलते. म्हटलं हा असं आहे. त्यामुळे सगळा गोंधळ आहे म्हणे. आणि कसं होतं की म्हणे आम्ही आलो घरी मी आणि आम्ही जेवायला बसलो की म्हणे बायको मला मध्येच म्हणते आज जेवण झाल्यावर जरा वॉकला जाऊया. असं म्हणाले की म्हणे मला छातीत धडधडच चालू होते, कारण हा वॉक नसून टॉक आहे आणि वॉक द टॉक आहे हे मला ताबडतोब कळायला लागतं. म्हटलं बरं हे असं चालू आहे. आणि बायकोवर तर नोकरी करते आणि आमचं असं ठरलं होतं की मुलं जरा मोठी झाली की तिनं हे करायचं, पण तिची पण करिअर आहे रे. म्हटलं हो रे. मग म्हटलं मुलं कशी आहेत, कारण आता मला काय बोलावं हेच कळत नव्हतं. तो म्हणाला अहो मोठा आहे ना 10 वर्षाचा. तो म्हणे अगदी आजीवर गेलाय म्हणजे माझ्या आईवरती. म्हणजे तो कोणतीही गोष्ट त्याच्या मनासारखी होईपर्यंत सारखा सारखा करत राहतो. लिहायला लागलं की लिहितो, मग बरोबर नाही म्हणून खोडतो, मग परत लिहितो, मग परत खोडतो, मग परत लिहितो. म्हणजे तो खोड रबर पेन्सिलीपेक्षा जास्त वापरतो. आणि धाकटा आहे ना तो लिहितच नाही. अरे बापरे. म्हणाला ह्या सगळ्यामध्ये मी पूर्वीचा काय होतो रे म्हणे. हा काय छंद होते सगळे आणि माझं वाचन होतं. आता मी नुसता चरकात पिळून निघालोय, वैताग येतोय आणि चिडायची पण चोरी. काय आता करिअरचं काय होईल कळत नाही. कुणाची साथ नाही रे, अगदी एकटा. आणि माझ्यामुळेच सगळं झालंय सारखं वाटत राहतं म्हणाला. असं तो बोलत 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 व्हीके गेला. आणि माझ्या मनात प्रश्न, माझ्या या सुरेल मित्राचा सूर कुठे बरं हरवला. आमची ती भेट अशी अधांतरीत संपली आणि व्हीके जणू तरंगतच निघून गेला. माझ्यातला मनोविकार तज्ञ पटकन मनात म्हणाला क्लिनिकली डिप्रेस्ड. कारण आम्हाला लोकांना डायग्नोसिस करायची फार सवय असते. त्यामुळे आता हा किती डिप्रेस्ड आहे
चला आता ह्याला औषधं सुरू करूया वगैरे 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 माझ्या डोक्यात आले खरे विचार. पण आता हे कसं करायचं, मग अनेक गोष्टी आपल्या स्मरणात असतात आणि मग राहून जातात ना. तसं झालं आणि त्यानंतर त्याचा फोन नाही म्हणजे नो न्यूज इज गुड न्यूज असं मी माझ्या मनाला सांगितलं. काही महिने गेले आणि अचानक त्याचा पुन्हा फोन आला. मला म्हणाला भेटायचंय. म्हटलं काय रे बाबा? थोडा भेटायचंय कारण भेटण्यालायक परिस्थिती आहे. त्याचा सूर मला जरा आशादायक वाटला आणि मी म्हटलं की ठीक आहे आता भेटूया. काय काय झालंय मधल्या काळामध्ये पाहूया तरी. आम्ही त्याच ठिकाणी आमच्या संकेतस्थळावरती भेटलो आणि आल्या आल्या तो हसत हसत आत शिरला. त्याने आमच्या दोघांचे आवडीचं कॅरेमेल कस्टर्ड त्याची ऑर्डर दिली आणि मला म्हणाला मी कसा वाटतोय. माझ्या मनापुढे ती आधीची काही महिन्यांपूर्वीची प्रतिमा होती आणि मी त्याला मनापासून म्हणालो खूपच छान वाटतंयस. हा काय काय केलंस? म्हणाला काय काय केलं? हा तसं मी काही केलं खरं. म्हणाला म्हणून तर तुला बोलवलं कारण माझ्या प्रवासाची सुरुवात ना आपल्या त्या भेटीनंतर झाली. म्हटलं काय सुरुवात झाली रे? तो म्हणाला तुला आठवतंय ना मी किती चिडलो होतो त्या दिवशी आणि निघालो तुझ्याशी भेटून. बसलो बसमध्ये. बस ट्रॅफिक जॅम मध्ये अडकली आणि मग माझ्या मनातले विचार सुरू झाले. मी ज्या बसमध्ये बसतो ना ती ट्रॅफिक जॅम मध्ये अडकायचीच. आणि असं होतं ना बऱ्याच वेळेला आपण बसमध्ये बसलेलो असतो, आपली बस उभी असते आणि आजूबाजूची वाहनं मात्र सरकत असतात आणि आपलीच बस त्या ठिकाणी का असं आपल्याला वाटत असतं. म्हणाला तसं मला वाटायला लागलं. खूप वैताग आला. मी खूप चिडलो, वैतागलो, काय करावं कळेना. आणि अचानक माझ्या मनात असा विचार आला. म्हणाला की मी ह्या क्षणाला माझ्या घरापासून नक्की किती लांब आहे? उत्तर मिळालं की साधारण 5 स्टॉप्सचं अंतर आहे म्हणजे 3 ते 3.5 किलोमीटर तरी मी लांब आहे. अच्छा माझ्याकडे आता वेळ आहे का? हो माझ्याकडे थोडासा वेळ आहे. तर मग मी आत्ता चालायला सुरुवात केली तर काय होईल? आणि तो म्हणाला लगेच विचार आला मी चालायला सुरुवात केली आणि बस निघाली तर काय होईल? पण तो म्हणाला मी आता त्यावेळेला असा विचार केला की अरे इथं बसलो तर थांबावं लागणार आणि उतरलो तर निदान आपण काहीतरी केलं असं होईल. मग उतरायचं आणि परत बसकडे बघायचं नाही. तरी सुद्धा म्हणाला उतरल्यावरती विचार आलाच की बसकडे बघावं पण नाही बघितलं म्हणाला. आणि मी चालायला सुरुवात केली रे. आणि चालता 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 मला जाणवायला लागलं की किती दिवस गेले होते मी माझ्या बरोबरच कधी चाललो नव्हतो. हळूहळू हळूहळू विचार करायला लागलो की अरे मी माझ्यातल्या मला थोडासा तरी वेळ देतोय का? मी काय करतोय माझ्यासाठी? मी प्रत्येक वेळेला परिस्थितीचं बिल हे कुणाच्या तरी नावावर फाडतोय. कधी दैवाच्या, कधी बायकोच्या, कधी बॉसच्या. आणि ह्या सगळ्यामध्ये मी काय करतोय ही परिस्थिती बदलण्यासाठी? माझ्या आयुष्यातल्या एक एक कप्प्याचा विचार करत मी त्यावरती काहीतरी पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतोय का रे? माझं नेमकं ध्येय काय आहे? आणि तो म्हणाला की मला समजलं की माझं पहिलं ध्येय आहे की मला माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे कारण माझ्या भावना जोपर्यंत माझ्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत पुढे काहीच होणार नाही.